श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, कुरोपूरचे महात्म्य कशा प्रकारे वाढले. श्रीपाद तिथून गेले नाही तरीही त्यांचे अवतार झाले, त्याविषयी सविस्तर कथन करावे. सिद्धमुनी म्हणाले, अरे श्री गुरुमहिमा काय विचारतोस. त्यांची अनंत रूपे आहेत, ते विश्वव्यापी परमात्म स्वरूप आहेत. पुढे काही कार्यासाठी त्यांचा अवतार झाला, मात्र ते गुप्त रूपाने कुरोपुरातच राहिले. देव परशुरामांचेही अनेक अवतार झाले, तरी ते चिरंजीव असून कार्यरत आहेत, तसेच हे जाणावे. नारायण सर्वाच्या अंतर्यामी असतात. शिवाय उत्पत्ती, स्थिती आणि लय ही 3 कार्ये ब्रह्मा, विष्णू आणि शिव विविध रूपांनी करीतच असतात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी ऋषिकेश अनेकदा जन्म घेतात. त्याचे कारण दुर्वास ऋषींनी त्यांना दिलेला शाप आहे. जो त्रयमूर्तीचा अवतार आहे, त्याचा आदी अंत कुणालाही कळत नाही. कुरोपूर हे तीर्थस्थान श्रीपाद यतींचे नित्य वास्तव्य स्थान आहे, इतकेच लक्षात ठेवावे. भक्तजन ज्या ज्या गोष्टीचे चिंतन करतात, ते सर्व काही श्रीगुरूंच्या दर्शनाने लाभते. जेथे श्रीगुरूंचे वास्तव्य आहे, ते स्थान कुरोपूर कामधेनू समजावे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे स्थान महात्म्य अपरंपार आहे. त्यास मी काय वर्णावे. त्यास केवळ एखाद्या उदाहरणाने स्पष्ट करता येईल. तुला सांगण्याचा हेतू असा की गुरुभक्ती कधी व्यर्थ होत नाही. ते भक्तास कधी दुःख होऊ देत नाहीत. भक्तांच्या मनोकामना ते पुरवतात. आपल्या मनात दृढ भक्ती असेल, मन स्थिर असेल, धीर गंभीर असेल, तेव्हाच आपण या जगात व परलोकात सुखी होऊन पैल पार करू शकू. याविषयी एका दृष्टांताद्वारे काश्यप गोत्री वल्लभेश नामक ब्राह्मणाचा वृत्तांत सांगतो. हा ब्राह्मण सुशील व सदाचरणी होता. व्यापारी असलेला हा ब्राह्मण दरवर्षी कुरोपूर येथे यात्रेसाठी येत असे. तो एकदा व्यापाराकरता निघालेला असता त्याने नवस केला की मी ब्राह्मण संतर्पण करीन. या व्यापारात मला फायदा झाला तर मी नक्कीच यात्रेकरता येईन आणि सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन. असा निश्चय करून मनामध्ये श्रीपाद वल्लभांच्या चरणांचे ध्यान करीत तो उद्योगधंद्यासाठी निघाला. तो जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याचा शतपट फायदा झाला आणि तो संतुष्ट झाला. त्याने श्रीपाद चरणांचे ध्यान करून तात्काळ यात्रेला प्रयाण केले. ब्राह्मण भोजन घालण्यासाठी सोबत द्रव्यही घेतले. तो ब्राह्मण द्रव्य घेऊन निघाला असल्याचे चोरांनी पाहिले आणि कपटवेश धारण करून त्या ब्राह्मणासोबत तेही निघाले. 2-3 दिवस ते ब्राह्मणाच्या सोबत राहिले. एकदा रात्री ते वाटेने जात होते, तेव्हा ते ब्राह्मणाला म्हणाले, आम्ही श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेण्यासाठी कुरोपुरास जात आहोत. आमचा दरवर्षीचा नेम आहे. असे बोलत असताना चोरांनी ब्राह्मणाला वाटेतच मारले. त्याचा शिरच्छेद करून त्याचे द्रव्य लोबाडले. तोच भक्तांचे कैवारी कुरोपूर निवासी जटाधारी श्रीगुरू श्रीपाद स्वामी सर्वांगी भस्म चर्चिलेल्या वेशात तिथे आले. त्यांच्या एका हाती त्रिशूळ व दुसऱ्या हातात खड्ग होते. चोरापुढे ते अचानक उभे ठाकले आणि त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. सर्व चोर मेले असले तरीही त्यातील एक चोर त्यांना काकुळतेने म्हणाला, हे कृपावंता जगन्नाथा, मी निरपराध आहे. हे चोर या ब्राह्मणाला ठार मारतील अशी कल्पना मला नव्हती. मी केवळ त्यांच्या सोबतीने निघालो. तुम्ही विश्वातील सर्वाचीच मनोगत जाणता. त्याची विनंती ऐकून श्रीपादांनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या हातात विभूती म्हणजेच भस्म देऊन म्हटले, ही विभूती त्या मृत विप्रावर टाक. त्या चोराने तसे करताच श्रीगुरूंनी मंत्र म्हटला आणि तो मृत ब्राह्मण तत्काळ जिवंत झाला. वत्सा, तू हे लक्षपूर्वक ऐक बरे. इतका प्रकार होईतोवर सूर्योदय झाला. श्रीपाद अदृश्य झाले. तो एकटा चोर त्यावेळी विप्राजवळ शेष उरला. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या चोराला विचारले, तू मला का धरले आहेस आणि या माणसाला कुणी मारले. तो चोर ब्राह्मणाला म्हणाला, इथे एक नवल घडले. इथे एक तापसी आला होता आणि त्याने या सर्वांचा त्रिशूळाने वध केला. तुझ्या निमित्ताने त्याने मला जिवंत ठेवले आणि तुझ्याजवळ बसविले. त्याने भस्म मंत्रवून तुझ्या सर्वांगी लावले आणि तुला पुन्हा जिवंत केले. तो आतापर्यंत इथे होता आणि तत्काळ अदृश्यही झाला. तो बलवान मुनी कोण होता न कळे, त्यानेच तुझे प्राण रक्षण केले.
तो कदाचित त्रिपुरारी शंकर असावा. तो जटाधारी होता. त्याच्या अंगाला भस्म लावलेले होते. त्या चोराचे बोलणे ऐकून ब्राह्मणाचा त्याच्यावर विश्वास बसला. त्या चोराजवळ असलेले आपले द्रव्य घेऊन तो यात्रेकरिता कुरोपूर येथे गेला. त्याने श्रीपादांची पूजा केली. गुरुपादकांचे उत्तम प्रकारे पूजन केले आणि सहस्र ब्राह्मणांना भोजन घातले. असे अनेक भक्त कुरोपुरास श्रीपादांच्या चरणस्थानाची सेवा करतात. कुरोपूर क्षेत्र प्रख्यात असून त्याचा महिमा अपार आहे. श्रीपाद कुरोपूर येथे अदृश्य रूपात आहेत याविषयी तू मनात संशय धरू नकोस. नारायण जसा अनंत रूपाने सर्व चराचरात आहे तसेच श्रीपादही सर्वत्र आहेत. श्रीपाद श्री वल्लभ हे लौकिक दृष्टीने अवतरले असून त्यांचा पुढे होणारा अवतार नरसिंह सरस्वती नावाने विख्यात होईल. या पुढील कथा विस्तार अतिशय मनोहर आहे. त्या कथेच्या श्रवणाने सर्व अभिष्ट साध्य होतील असे सरस्वती गंगाधर सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा भक्त संकटहरण करणारा हा 10वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेय चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.